आता हे घरं पाडलेले आहेत, तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलं आहे, जरा त्याचे उत्तर आम्हाला मिळाले तर बरं. अण्णा, तुम्ही म्हणतात मीडियाने त्यांना गुंड केलंय, मात्र त्या ठिकाणी ते गुंड नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, एवढा मोठा नाही ना तो, जेवढा मोठा करून दाखवला बरं का. आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना, तर आता राहायला घरही नाही, काहीच नाही. बरं, जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे. त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे, ते सगळं. परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे? त्याच्या घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का? पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्यांचं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचार करू आणि त्याला टेम्पररी रिलीफ काहीतरी देण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिकांना आम्ही सांगू. वन विभागाने ही तत्परता इथं दाखवली, अशी जिल्ह्यात दाखवणार आहे का वन विभागात? आता काय माहिती. चाल तर शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष 0% आले. जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करतायत त्याचं 1% सुद्धा काम बाहेर दिसत नाही. आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचं धंदा वन विभागाच्या लोकांनी. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1983 प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं? 83च्या कायद्याने केलं, तर 83ला सुद्धा अमेंडमेंट आलेली. त्या अमेंडमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी? कारण हे जे अतिक्रमण आहे, जे घर आहे ते 60 वर्षापूर्वीचं आहे. ओके, काढू द्या, कोणाला काय काढायचं ते चालू द्या. होय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.